कटराचा मार्केट दाखवते। नाम क्या बोलो, आपका नाम क्या है? हमारा नाम कीरत कुमार है। कीरत कुमार है। हम महाराष्ट्र से हैं। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। ओके। हाँ भी बोलो कैसा है, क्या है? अच्छा देने का, फंसाने का नहीं। सब ट्रिप आएंगे ना, इधर मैं एड्रेस देती हूँ, इधर आएंगे वो लोग तेरे पास। क्वालिटी एक नंबर रहेगा हमारे पास। सस्ता लेंगे तो उसमें मिक्सिंग मिलेगा, अगर बढ़िया लेके जाएंगे उसमें मिक्सिंग नहीं मिलेगा। हाँ बढ़िया रहेगा, एकदम बढ़िया चांगला। अच्छा बढ़िया चांगला। राजमा हर फंक्शन में राजमा पहले नंबर। अच्छा हर जगह का अपना अपना है ना। हाँ कोई ना कोई चीज अपने लिए फिर बराबर। आज रोटी बनाते हैं हमको आज रोटी और राजमा इधर का स्पेशल रहता है ना भैया। अच्छा आता आम्ही सगळं टेस्ट करून बघणार आहोत कशी लागते ती। राजमा बनवले त्यांनी आम्हाला आणि सगळं हे जसे ऑर्डर असेल तसे देतात बनवून। हा कटराचा मार्केट आहे। हे आता आम्हाला बनवून दिलेलं आहे राजमा आणि रोटी। आता मी त्याची टेस्ट घेणार आहे। इथला स्पेशली आहे। आपल्याकडे जसं वाल असतं ना, कडवे वाल प्रसिद्ध, म्हणजे महाराष्ट्रात आपल्याला कुठलाही सण वगैरे असला आपण कडवे वाल वापरतो, तसे ते ही लोक सांग आमच्याकडे काय कुठलाही सण वगैरे असेल तर हा राजमाची भाजी प्रसिद्ध असते। ही त्यांच्या शेतातला राजमा आहे। शिवखेडीला चाललोत आम्ही आता। एक काश्मीरची घाटी आहे, ग्रामीण भाग आहे सगळं काश्मीरचा। खूप गाव आहेत आतमध्ये अशी। काश्मीर घाटी आहे ही। खूप मोठे मोठे घाट आहे तिकडे शिवखेडीला जाताना। काश्मीर खोऱ्यातली शेवटची गावं आहेत आपल्या भारतातली। बघा आम्ही आता शिवखेडीला आम्ही आता चालत जाणार आहोत। 3.5 किलोमीटर पायऱ्या आहेत, त्या आता चढत जाणार आहोत वर। हा रस्ता आहे तिकडे जायला, घोडे पालखी सगळं काय मिळतं, पण आता पायी जाणार आहोत। चला जाऊया आपण दर्शनाला शिवखेडीला। इकडे शेती पण लावून झाली, बासुमती भात सगळा, एक काडी भात।
आम्ही आता शिवखेडी शिवांच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत दर्शनाला। हे बघा, 3.5 किलो आम्ही चाललो, घोड्यावर आलो आणि काहीतरी 26-27 पायऱ्या आहेत त्या चढून पुन्हा पुढे 10 पायऱ्या आहेत त्या चढायच्या आहेत। पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे आपल्याला, म्हणून मी आता बाहेरून दाखवते। आम्ही दर्शन घेऊन आलो आता। अगदी खूप कडी कपारामध्ये देव म्हणजे जाऊन बसलेला आहे, खूप छान, अगदी स्वर्ग वाटतं। दोन शब्द म्हणजे माझे मनोगत आपल्या सर्वांतर्फे मी बोलणार आहे, ते सगळ्यांनी शांतचित्ताने ऐकून घ्या। या तीर्थक्षेत्री येणं म्हणजे साधं काम नसतं। मातेचा बुलावा आल्याशिवाय येऊ शकत नाही माणूस। कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो, मी 2 वेळा पैसे भरून पैसे गेले वाया, पण मला काय माझ्या बायकोला मला येता आलं नाही। आणि असं अचानक माझी त्यांची काय ओळख नाही, प्लॅटफॉर्मवरती ओळख झाली। त्या भोये मॅडममुळे मला या किंवा संतोष महाराजांमुळे त्या जितेशमुळे मला हे मातेचं दर्शन घडलं। केल्यानं देशाचं तीर्थाटन, आपण सर्व तीर्थाला आलेलो आहोत। आपण जेवढी केली तीर्थ केली आणि हौस मजाही केली सर्वांनी एकत्र येऊन। हे फक्त ही जोडगळी जी काही यात्रा काढते आपल्या देशामध्ये, त्यांची उद्या यात्रा परदेशातही जाओ, समजलं की नाही? आणि त्या जाऊन आले त्या यात्रेमध्ये काही उणिवा असतात बघा। घरी 4 माणसांचं कुटुंब असतं तरी सुद्धा तिथे मांड्याला भांडं लागतं। तर आपण एकमेकांचे अनुभव, जितेश ऐनकर बरोबर आहे की नाही, ह्या लोकांनी काढले, जे काय त्यांची सेवा आपल्याला घडली किंवा आपण त्यांना जे काय सहकार्य केलं, त्यामध्ये जर तफावत असेल थोडी मानून घ्या। आणि याच्या पुढे त्यांच्या सहलीला किंवा टूरला किंवा नवीन उभरत्या खेळाडूचा सत्कार होतोय। सध्यापुढे इलाज नाहीये, लागायचंय, ज्याची त्याला तिकीटे मिळतील
प्रवासामध्ये सर्वांचा प्रवास सुखाचा हो हे मी त्यांच्यातर्फे सांगतोय. हे सर्व झाल्यानंतर आपण सर्वांतर्फे शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतो. शाल अशी दिलेलं आहे त्यांना अंगावर गोगोदडी घ्यायला नको.